नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आता अर्णव ईश्वरीच्या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी फळं घेऊन येतो आणि म्हणतो की हे घे मिस इंदोर, मला ही फळं सापडलीत. ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे काय? अहो हे जांभूळ, तुम्ही फक्त एकच प्रकारचं फळ आणलं आहे, 5 प्रकारची फळं आणायची असतात. तेव्हा अर्णव म्हणतो की काय? ईश्वरी म्हणते की मग ॲपल, फणस, चिकू, केळी अशी सगळी काही फळं लागतात त्याच्यासाठी. तेव्हा तो म्हणतो की वॉट मिस इंदोर, अगं हे सगळं ॲपल वगैरे सगळं काही इथे कुठे मिळणार आहे? तेव्हा ती म्हणते की आमच्या तर इंदोरमध्ये सगळं काही मिळतं. तेव्हा मग तो म्हणतो की इंदोरमध्ये ना, इंदोरमध्ये कुठे मिळतं? तेव्हा ती म्हणते की इंदोरच्या मार्केटमध्ये, सराफा मार्केटमध्ये सगळीकडे मिळतात ती फळं. तेव्हा अर्णव म्हणतो की हो मार्केटमध्ये ना, मग हे काय आहे? अगं मिस इंदोर हे जंगल आहे, जंगल. इथून कसे बसे मी ही 5 फळं तरी शोधून आणली. बरं मला सांग की कुठं आहे तुझं वडाचं झाड? चला तिथे पूजा करायची आहे ना. ईश्वरी म्हणते की नाही, मला सापडलं नाही आहे वडाचं झाड. तेव्हा अर्णव म्हणतो की वॉट, तुला ते अजून झाडं सापडलं नाही आहे? ईश्वरी म्हणते की हो, काय करणार आता, मला वाटलं की जंगल आहे तर सापडेल इकडे झाड. तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, मला ॲटलिस्ट ही 5 प्रकारची फळं तरी, म्हणजे 5 प्रकारची का होईना पण 5 फळं तरी सापडली, पण तुला तुझं वडाचं झाडही नाही सापडलं. आता अर्णव तिच्यावर वैतागतो. नंतर बाबांचं इथे मिशन वल्लरी सुरू असतं. म्हणजे वल्लरीने जे काही फसवलेलं असतं कुटुंबाला, त्या बाबतीतले सगळे पुरावे आता रमाकांत गोळा करत असतात. त्यामुळे आता तिच्या बॅगमधले जे जे काही सामान, म्हणजे जे जे काही सापडते ते सगळे आता बाबा शोधत असतात. आणि वल्लरीने आतापर्यंत ज्या काही चुका केल्यात त्या सगळ्यांचे पुरावे बाबांना शोधायचे असतात. आता बाबा एक बॅग बघतात पण ती काही ओपन होत नसते. त्यामुळे एक दुसरी चैनीचं पॉकेट असतं, म्हणजे चैनीची साडी बॅग असते, त्यामध्ये ते सगळं शोधत असतात, कारण की ते जुन्या वस्तूंमध्ये ठेवलेले असतात. तेव्हा बाबा त्यामधल्या साड्या वगैरे सगळं काही बाजूला करतात आणि त्याच्या खाली त्यांना एक लाल कलरचा वेगळाच बॉक्स दिसतो. आता तो बॉक्स ते उघडून बघतात, तर ते पाहिल्यानंतर त्यांना काहीतरी आठवतं. त्यांना खूप स्पेशल गोष्ट जी त्यांच्या आयुष्यात घडली त्यानंतर सगळं काही वाईट सुरू झालं हे त्यांना आठवतं. त्यांना आठवतं की सात्विकाने कशाप्रकारे वल्लरीने चोरलेलं हे मेडल सगळ्यांसमोर आणलेलं होतं. सात्विकाने ते मेडल चोरलेलं असताना वल्लरीला कानाखाली वाजवलेली होती. आतापर्यंत वल्लरी तू दागिने चोरत होतीस, पण आज तू माझ्या यांचा अपमान चोरला आहेस, जो अभिमान होता तो चोरला आहेस, त्यामुळे मी आता तुला सोडणार नाही, असं म्हणून सात्विकाने वल्लरीच्या सगळ्या पार्टीमध्ये जोरदार कानाखाली वाजवली होती. आणि त्यामुळे वल्लरीचा इगो जामच हर्ट झाला होता. आता हे जे सगळं काही आहे ते बाबांना तर माहीत असतं, म्हणजे जे काही घडतं आहे ते सगळ्या गोष्टी या बाबांच्या समोरच झालेल्या असतात. तेव्हा ते म्हणतात की अच्छा, म्हणजे सात्विकाने जे काही केलं होतं वल्लरीसोबत, वल्लरीने त्याच्यासाठी हे सगळं केलं आहे का? आणि तिने हे मेडल इतकं व्यवस्थितपणे का बरं जपून ठेवलं असेल, असा विचार आता बाबांच्या मनामध्ये यायला लागतो. आणि बाबा ठरवतात की नाही, यामध्ये काहीतरी नक्कीच गडबड आहे, म्हणजे हे जे काही करते ना वल्लरी, त्यामध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम असावा, असा त्यांच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो. नंतर मग बाबा म्हणतात की हे कागद या इन्व्हलपमध्ये काय असेल, त्यामुळे ते शोधायला लागतात. तर त्या इन्व्हलपमध्ये त्यांना काहीतरी कागद आणि फोटोज दिसतात. तेव्हा मग ते फोटोज उघडतात आणि त्यामध्ये फोटोज असतात ते म्हणजे रमाकांतचे आणि सुप्रियाचे. तेव्हा ते फोटोज पाहून बाबांना धक्काच बसतो की हे फोटोज हे वल्लरीकडे कसे काय आले. तेव्हा मग बाबांना तोही सगळा सीन आठवतो, ज्यावेळेला बाबांच्यासोबत हे सगळं घडलं होतं. म्हणजे जेव्हा सुप्रिया ही इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेली होती त्यावेळेला त्यांना चक्कर यायला लागते आणि तेवढ्यातच काही मीडियावाले जमतात आणि हे सगळं तुम्ही करताय, रमाकांत राजू शिर्के तुम्हाला शोभतंय का? तुम्ही कामाच्या नावाखाली हे सगळं काय करताय? तर या सगळ्या गोष्टींचा जर ताळमेळ लावायचा गेला तर बाबांना जे काही घडलं आहे ते सगळं आठवतं. बाबा विचार करत असतात की वल्लरीने हे सगळं घडवून आणलं आहे, म्हणजे ह्या सगळ्या निगेटिव्ज हे सगळं वल्लरीकडे आहे. आता बाबांना या सगळ्याचा जबरदस्त असा धक्का बसलेला असतो. त्यानंतर ईश्वरी आता अर्णवला म्हणते की सर, तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, हे बघ आता तुला मी सांगितलं होतं वडाचं झाड सापडणार नाही. ईश्वरी ऐकत नाही, म्हणते की नाही मला शोधायचंच आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर हे बघ हे घे वडाचं झाड, बघ लांब पण आहे आणि कसं आहे ना एकदम विस्तीर्ण आहे, मोठंसं झाड आहे, त्यामुळे घे हे वडाचं झाड समजून तू ह्याची पूजा कर. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघते आणि म्हणते की काय, हे वडाचं झाड नाही आहे, त्यामुळे या झाडाची मी पूजा करणार नाही, समजलं ना? तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर, मी तुला सांगितलं होतं इथे कुठे नाही सापडणार झाड, चल आपण दुसरीकडे जाऊया आणि दुसरीकडे ट्राय करूया, कुठेतरी नक्की सापडेल ना पुढे गेल्यावर.
आणि तुला एवढ्या जंगलातच का शोधायचं ते वडाचं झाड? आपण नंतरही पूजा करू शकलो असतो ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, माझं जे ठरलं आहे ते ठरलं आहे, मी पूजा करणार म्हणजे तेव्हाच करणार आहे. असं म्हटल्यानंतर आता इथे अर्णवच्या डोक्यात विचार सुरू असतो. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू म्हणतेस हे जंगल आहे, ठीक आहे, इथे सापडणार नाही आहे झाड, पण तुला माहिती आहे का, माझ्यासाठी म्हणून पूजा करतेस ना, माझ्या हेल्दी लाईफसाठी. पण जर या जंगलामध्ये फळं शोधताना मला जर काही झालं असतं तर काय केलं असतं? तेव्हा ईश्वरी पटकन अर्णवच्या तोंडावर हात ठेवते आणि म्हणते की असं अनशन काही पण बोलू नका, शांत बसा, समजलं ना? असं म्हणून ती आता त्याला गप्प बसायला सांगते. तेव्हा अर्णव पण गप्प बसतो. ईश्वरीला वाईट वाटलेलं असतं हे त्याने नोटीस करून तो गप्प बसतो. बाबा ते फोटोज आणि नेगेटिव्ज बघत म्हणतात की अच्छा, याचा संदर्भ मला आत्ता लागतोय, हे सगळं नेमकं काय घडलं आहे ते. म्हणजे वल्लरीने त्या दिवशी जे माझं मेडल चोरलं त्यावरून सात्विकाने तिचा भर पार्टीमध्ये अपमान केला, त्याचं फळ म्हणून, म्हणजेच त्याचं अपमान म्हणून तिने हे सगळं तर केलं नसावं. तिच्या बाबतीत, सात्विकाच्या बाबतीत तिच्या मनात सूडबुद्धी तर नसेल उगवली, आणि त्यामुळे तर हे सगळं वल्लरीने नसेल ना घडवून आणलं. कारण या सगळ्याच्या मागे नक्की कोण होतं ते अजून तरी कळण्यात येत नाही आहे. पण हे सत्य इतकं भयंकर असेल असं वाटलं नव्हतं मला काही केलं तरीही आत्ता समजलं आहे की या बाईमुळे आमच्या घराची वाट लागली. सात्विकाने त्यामुळे आत्महत्या करी, पण हीच बाई या घरात राहते हे खूप डेंजरस आहे. त्यामुळे आता बाबा फोन घेतात आणि ते चिंटूला फोन लावायला लागतात की चिंटू फोन उचल, तुला खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. परंतु त्याचा फोन लागत नसतो. बाबा विचार करतात की हे देवा, आता काय करू? चिंटूचाही फोन लागत नाही आहे, नक्की काय करायचं हेही समजत नाही आहे. त्यामुळे आता बाबा ठरवतात की काही झालं तरीही चिंटूला सांगायचं आणि घरच्यांना सगळं काही सांगायचं. बाबांच्या डोक्यात विचार येतो की चिंटू कदाचित स्पर्धेच्या घाईमध्ये असेल, त्याचा फोन लागत नाही आहे, म्हणूनच काहीतरी प्रॉब्लेम असेल. पण नाही, काहीतरी नक्की याबाबतीत ठोस शोधलं पाहिजे. मला विचार येतात वेगवेगळे, पण हे सगळं करणारी वल्लरी असं कसं करू शकली, हा सगळा विचार तिच्या मनामध्ये आला तरी कसा, असं बाबांच्या डोक्यामध्ये फिरत असतं. तर ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, वडाची पूजा तर मला करायचीच आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, पण इतका हट्ट का आहे? तेव्हा अर्णवला ती म्हणते की हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा सर, तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं जे काही म्हणजे वटपौर्णिमेचं असतं ते सावित्रीने तिच्या सत्यभानासाठी केलेलं होतं, बरोबर ना? मग तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, म्हणजे जेव्हा आपलं लग्न वगैरे झालं नव्हतं तेव्हापासूनच मी अशी ना आशीर्वाद मागायचे देवाकडे की मला ना माझ्या पाठीशी खंबीरपणे, म्हणजे जसं सावित्रीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार सत्यवान होतं ना, तसाच पती मला मिळू दे. आणि म्हणूनच मी त्यासाठी विचार करायचे आणि तेव्हा मी देवाकडे मागणं मागायचे. मग आता प्रत्यक्ष माझ्या आयुष्यात तशी व्यक्ती आलेली असतानाही मी पूजा करायची नाही, हे मला काही पटत नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यात तुम्ही सत्यवानासारखे माझ्या पाठीशी आहात, बरोबर ना? आणि असं सगळं असताना देवाने इतकं भरभरून दिलं असतानाही मी पूजा करू नये, हे मला योग्य वाटत नाही आहे. त्यामुळे अर्णव सर, एक गोष्ट लक्षात ठेवा, सो बात की एक बात, मला वडाची पूजा करायची आहे म्हणजे करायची आहेच. कुछ भी हो जाए, मला हे सगळं करायचंच, पूजा करूनच मला स्पर्धेला जायचं आहे, असं ईश्वरी आता त्याला बोलते. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, एक नंबरची हट्टी आहेस तू. ईश्वरी म्हणते की वो तो मैं हूँ. मग आता लगेच अर्णव म्हणतो की आता मग काय करणार आहेस तू? मिस इंदौर, आपल्याला लवकर पोचायचं आहे. आता नक्की काय विचार चालू आहे तुझ्या मनामध्ये? तू कशी करणार आहेस पूजा जर इथे वड नाही आहे तर? ईश्वरी म्हणते की एकच मिनिट, माझ्या डोक्यात ना एक आयडिया आली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर, व्हॉट हॅपन, काय करतेस तू? तेव्हा मग ईश्वरी त्याच्या हातात ताट देते आणि मग तो म्हणतो की आता हे ताट देऊन कुठे जायचं आहे आपण? तेव्हा मग ती म्हणते की नाही नाही, हे पकडा, फक्त पकडा, जरा इथे उभे राहा, असेच उभे राहा, कुठेच जाऊ नका, असं म्हणून ईश्वरी आता अर्णवला तिथेच उभा करते. आणि नंतर तो म्हणतो की मिस इंदौर, अगं काय चाललं आहे तुझं? तो मोबाईल बघतो तर तिथली रेंज पार गेलेली असते. तर दुसरीकडे बाबा रूममधून ते सगळे नेगेटिव्स आणि सगळं काही साहित्य पुरावे शोधत घेऊन गेलेले असतात. म्हणजे जातानाच तेवढ्यात वल्लरी दरवाजा उघडते. आता वल्लरी दरवाजा उघडते आणि त्याच वेळेला रमाकांतला रूममध्ये बघते की हे काय, तुम्ही काय करताय माझ्या रूममध्ये? तेव्हा मग रमाकांत म्हणतो की तू जे काही केलं आहेस ना, त्या सगळ्या गोष्टींचा हिशोब मांडतो मी. म्हणजे वल्लरी, हे सगळं तू केलं आहेस, खरंच मला या बाबतीत काय करू कळत नाही आहे. म्हणजे इतका सगळा विचार तुझ्या मनामध्ये येऊ शकतो, म्हणजे मला काहीच कळायला मार्ग नाही आहे. हे सगळं का केलंस तू वल्लरी?
म्हणजे तूच आमची बदनामी घडवून आणली होतीस, माझी आणि त्या सुप्रियाची, आमच्या दोघांची बदनामी तू घडवून आणलीस आणि आम्हाला अंधारात ठेवून तू माझ्या बाबतीत मागून काय खंजीर खुपसत होतीस आणि सात्विकाने सगळ्या पार्टीत तुझा जो काही अपमान केला त्याचं फळ म्हणून हे असं वागलीस तू, इतक्या वाईट थराला गेलीस असं वाटलं नव्हतं मला. तेव्हा मग लगेच ती म्हणते की का तुम्ही होतात ना त्या पार्टीत त्यावेळेला, नक्की काय घडलं होतं हे तुम्हाला माहिती आहे ना. म्हणजे त्यावेळेला त्या सात्विकाने म्हणजे तुमच्या बायकोने माझ्यासोबत काय केलं हे तुम्हाला वेगळं सांगायला हवं आहे का मी, असं म्हणून ती आता चिडत असते. आणि त्यानंतर मग आता वल्लरी जे काही बोलते ते बाबा अगदी व्यवस्थितपणे ऐकत असतात. वल्लरी म्हणते की तुमच्या बायकोने मी ते साडं मेडल घेतलं होतं, त्यामुळे संपूर्ण पार्टीमध्ये माझा जो काही अपमान केला होता तो मी अजूनही विसरलेले नाही आहे. माझ्या बाबतीत जे काही घडवण्यात आलं होतं त्या सगळ्या गोष्टी मी अजूनही विसरलेले नाही आहे, लक्षात ठेवा. हे जे काही तुम्ही म्हणताय ना की बाकीच्या सगळ्या गोष्टी, आणि त्या बाबतीत माझ्यासाठी पार्टीमध्ये सगळ्यांसमोर तिने असं वागण्याची काहीही गरज नव्हती. हे सगळं जे किती काही वागले ना त्याचाच बदला म्हणून हे सगळं केलं मी. सगळ्या लोकांसमोर माझ्या कानाखाली वाजवली होती. मग तेव्हाच मी ठरवलं होतं की या सगळ्याचा सूड घ्यायचा, आणि म्हणूनच या सूडबुद्धीनेच मी पेटून उठले होते. आणि तिला ते सगळे क्षण आठवायला लागतात. तिने फोन करून जे सगळं काही ठरवलं होतं ते सगळं आता तिला आठवत असतं. ती म्हणत असते की तेव्हाच मी ठरवलं की हा सगळा प्रसंग घडवून आणायचा, आणि बघितलं ना मग काय झालं ते. म्हणूनच मला माझ्या अपमानाची परतफेड म्हणून हे सगळं घडवून आणायचंच होतं. तेव्हा बाबा तिच्याकडे बघतच बसतात आणि म्हणतात की खरंच वल्लरी इतक्या सूडबुद्धीने वागत असेल असं वाटलं नव्हतं मला, म्हणजे इतकी वर्ष तू हेच मनात ठेवूनस. ती म्हणते की हो, आमच्या बाबतीत माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या बाबतीत काय दुजाभावपणा केला जायचा आहे तुम्हाला माहिती आहे ना. शिवाय आत्ताही तेच चालू आहे, पिढीजातप्रमाणे तेच चालू आहे. अर्णव आणि आकाश यांच्यामध्ये दुजाभाव केला जातो. तो अर्णव माझ्या आकाशला कोणत्याही प्रकारचे हक्क मिळवून देत नाही, समजलं ना. आणि त्यासाठी त्या म्हातारीने अगोदर स्वतःच्या लेकीच्या प्रेमापोटी आमच्या नवरा बायकोसोबत असे वागले, आणि आता तो अर्णव असा वागतोय, सात्विकाचा लेक. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघ, असं अजिबात नाही आहे वल्लरी, तुला माहिती नाही आहे. आकाश आणि अर्णवमध्ये खरंच खूप भावाभावांसारखं प्रेम आहे, आणि अर्णव आकाशसाठी काहीही करू शकतो, तो जे मागेल ते देऊ शकतो. त्यामुळे तू उगीचच त्या गोष्टीचा विचार करू नको. तुला जसं वाटतंय ना तसं काही नाही आहे. अर्णव आकाशला काहीच कमी पडू देणार नाही याची खात्री आहे मला. तेव्हा ती म्हणते की हे बघा, मला त्याचं तुम्ही काहीही सांगू नका. तेव्हा मग बाबा म्हणायला लागतात की हे बघ वल्लरी, तू ना हे जे सगळं काही आहे ते आत्ताच थांबव आणि चल माझ्यासमोर, सगळ्यांसोबत खरं बोल. तेव्हा मग ती करायला तयारच नसते. ती म्हणते की गप्प बसा, आणि त्या दोघांमध्ये आता त्या पुराव्यांवरून झटापट सुरू होते. आता ईश्वरी अर्णवच्या हातून ताट घेते, ताट तिथेच जंगलात जमिनीवर ठेवते आणि दिवा वगैरे पेटवते. आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर, काय करतेस तू, नक्की सांग ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही शांत उभे राहा बघू, इथेच गप्प उभे राहा, असं म्हणून ती त्याला तिथेच उभं करते आणि म्हणते की सर, मी माझी पूजा सुरू केली आहे ना, मला करू दे हे सगळं अगदी मनापासून, असं म्हणून आता ईश्वरी ही ती पूजा करायला सुरुवात करते. आणि त्यानंतर मग आता अर्णवला ती तिथेच पानांवर उभं करते. तो म्हणतो की मिस इंदोर, काय करतेस तू, अगं इथे झाड नाही आहे तर मग काय करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, बरोबर बोललात तुम्ही, मला झाड सापडलं नाही आहे ना, म्हणून तुम्ही इथे शांत उभे राहा, मी इथे तुमचीच आता पूजा करणार आहे. हे ऐकून अर्णव म्हणतो की मिस इंदोर, अगं तुझं डोक्यात नेमकं चाललं आहे तरी काय, कुठला विचार काय करतेस काहीच कळत नाही आहे मला. तेव्हा मग आता अर्णवला ती म्हणते की हो मला माहिती आहे, पण मी तुम्हाला जरा शांत राहायला सांगते. जर तुम्ही इथे शांत उभं राहिलात ना तर मग मी पुढचं काम माझं बरोबर करू शकते, आणि आता माझ्याकडे वड नाही आहे, आणि तुम्ही माझे सत्यवान आहात, त्यामुळे मी ठरवलं आहे की मी आता तुमचीच पूजा करणार आहे. तेव्हा अर्णव गप्प उभा असतो. ईश्वरी आता धागा घेते आणि म्हणते की शांत उभं राहायचं, आता मी तुमचीच पूजा करणार आहे. आता अर्णवला ईश्वरी हाताला हात पुढे करायला सांगते आणि हाताला एक धागा बांधते, आणि तो धागा बांधून ईश्वरी आता अर्णवला गोल गोल फेऱ्या मारतच त्याला प्रदक्षिणा घालत असते आणि त्याची पूजा करत असते. ईश्वरी आता अर्णवकडे बघत असते. खरं तर अर्णवला हे सगळं होत असतं त्याने खूप बरं वाटत असतं. बाबा वल्लरी मला म्हणतात की वल्लरी, तू जरी सांगितलं नाहीस ना तरी सगळ्या घरच्यांसमोर आता मी तुझं हे सत्य आणणार म्हणजे आणणारच. तेव्हा मग ती खूप चिडलेली असते आणि वल्लरी त्यांना म्हणते की शांत बसा. तेव्हा बाबा तिला ढकलतात आणि वल्लरी मागून येते आणि त्यांच्या डोक्यावर एक मोठा वास असतो तो मारते आणि त्यांना तिथल्या तिथे बेशुद्ध करते आणि त्यांना पुढे ढकलते आणि म्हणते की अरे हट, तुला काय वाटलं. तेव्हा मग आता बाबा तिथल्या तिथे खाली पडतात.
त्यांच्या हातातले सगळे पुरावे खाली पडतात आणि वल्लरी त्यांच्याकडे रागाने बघत असते. बाबा जाऊन बॅगवरती आदळतात आणि वल्लरी विचार करते मनातल्या मनात की तुला काय वाटलं रमाकांत राजे शिर्के, या वल्लरीचा पर्दाफाश करणं इतकं सोपं आहे का? या वल्लरीला एक्सपोज करणं इतकंही सोपं नाही आहे. तुला वाटलं होतं की सगळ्यांसमोर सत्य आणशील, पण नाही, ते कधीच मी शक्य होऊ देणार नाही, असं वल्लरी विचार करत असते. तर इथे ईश्वरी आणि अर्णव यांची अनोखी आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी होत असते. आणि आता ईश्वरी ही अर्णवच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते की अर्णव सर. तेव्हा मग तो म्हणतो की खरंच मिस इंदोर, तुला काय बोलू ना काहीच कळत नाही. आता ईश्वरी काहीच बोलत नसते, ती फक्त तिची मनोभावे पूजा करत असते. आणि नंतर मग ईश्वरी ही अर्णवला फेरे मारून झाल्यानंतर, वडाच्या फेऱ्या झाल्यानंतर ती तिथल्या तिथेच आता समोर उभी राहते. तर आजी वल्लरीच्या दारावर येते आणि म्हणते की वल्लरी, काय गं, काय झालं? तेव्हा ती म्हणते की हां आई बोला. तेव्हा आजी विचारते की वल्लरी, अगं हा आवाज कसला होता? खूप जोराचा आवाज आला होता, काही पडलं आहे वगैरे का? ती म्हणते की हो आई, माझा ना मेकअपचा बॉक्स जोरात खाली पडला, त्याचा होता आवाज. तेव्हा मग आजी म्हणते की अगं हो, मग दरवाजा तरी उघड. तेव्हा ती म्हणते की त्याचं काय ना आई, मी ना सामान ठेवत होते, बरं ठीक आहे मी चेंज करते आणि पटकन येते बाहेर, थोडं थांबा, असं म्हणून ती आजीला तिथल्या तिथे थोपून धरते. आणि मग आजी पुढे काहीच बोलत नाही. वल्लरी दरवाजा उघडत नाही म्हणून आजी तिथून निघून जाते. आता वल्लरी दरवाजाला कान लावून असते की आजी तिथून गेली आहे की नाही, परंतु तिथून आजी निघून गेलेली असते आणि फायनली तिची जी काही इच्छा आहे ती पूर्ण झालेली असते. त्यानंतर आता इथे ईश्वरी म्हणते की अर्णव सर, माझी वडाची फेऱ्या करून झाल्या, माझी वडाच्या फेऱ्या मारून झाल्या. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मला एक गोष्ट सांग की या सगळ्यामुळे काय होणार आहे? तू म्हणजे मला एक गोष्ट सांगशील का की तू इम्पॉसिबल आहे, तुझ्याकडे वड नाही म्हणून तू माझीच पूजा केली? ईश्वरी म्हणते की हो सर, मला काही झालं तरीही तुमच्यासाठी वडाची पूजा करायचीच होती आणि माझ्याकडे वडाचं झाड नव्हतं, त्यामुळे मी तुमच्यासाठीही पूजा केली. अर्णव म्हणतो की म्हणून तर बोलतात ना की नवरा आपल्या बायका आपल्या नवऱ्याला बरोबर गुंडाळून ठेवतात. ईश्वरी म्हणते की सर, मी तुमची मनापासून पूजा केलेली आहे, हे जे काही केलं आहे ते अगदी मनापासून. माझी अशीच इच्छा होती की मी लवकरात लवकर हे सगळं करावं आणि माझी मनापासून श्रद्धा होती म्हणून मी तुमची वड मानून पूजा केली आणि तुम्हीच माझे सत्यवान आहात, त्यामुळे तुमचीच मी पूजा केली. मला पूजा पूर्ण करायचीच होती आणि ती मी केली आहे पूर्ण, असं म्हणून आता ईश्वरी ही जांभूळ देते आणि अर्णवच्या तोंडात घालते आणि म्हणते की माझी ही पूजा गोड मानून घ्या. आता अर्णव ते जांभूळ खातो आणि ईश्वरीकडे अगदी हसतच बघत असतो. ईश्वरी अर्णव दोघंजणही एकमेकांकडे खुश होऊन बघत असतात. तेव्हा अर्णव आता तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की वडाची पूजा. तेव्हा आता ईश्वरी पटकन अर्णवला म्हणते की ओ सर, चला चला, उशीर होतोय, लवकर चला. तेव्हा मग तो म्हणतो की मिस इंदोर, काय झालं? तेव्हा ईश्वरी त्याला म्हणते की अर्णव सर, अहो उशीर होतोय, आपल्याला स्पर्धेला पोचायचं आहे ना, चला हे धागे वगैरे काढा लवकर, आता आपल्याला निघायचं आहे, असं म्हणून आता ती त्याला ओरडायला लागते आणि त्याचे ते सगळे काही धागे वगैरे सगळं काढायला लागते. आणि अर्णव आता तिच्याकडे बघतच राहतो. तो म्हणतो की मिस इंदोर, झाली ना आता तुझी पूजा? तेव्हा ती म्हणते की हो पूजा तर झाली आहे, पण आता काय आपल्याला लवकर निघावं लागणार आहे, त्यामुळे लवकर चला, असं म्हणून आता ती त्याला ओरडायला लागते. अर्णव ईश्वरीकडे बघून हसत असतो की ईश्वरीची पूजा झाल्यानंतर ती कशी गपचूप बसली आणि शांतपणे हे सगळ्या गोष्टी करत आहे. तेव्हा मग अर्णवला ती म्हणते की सर, झाली सगळी पूजा, आता तुम्ही अशी गप्प उभे राहू नका, आणि ती त्याच्या मागेच लागलेली असते. आणि त्यानंतर मग सगळ्या काही ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी ती व्यवस्थित ताटामध्ये वगैरे ठेवते आणि मग देवाला नमस्कार करते वरून की माझी पूजा संपन्न झाली, त्याबद्दल तुझे खरंच आशीर्वाद आणि थँक्यू, गणूबाप्पा आहे माझ्या मागे, असं म्हणून ईश्वरी आता मनातल्या मनात खूपच खुश होत असते. त्याचबरोबर इकडे वल्लरीला टेन्शन आलेलं असतं की आता काय करायचं, कारण बाबांच्या हातात जे काही सामान लागलं आहे म्हणजे निगेटिव्स किंवा मेडल, सगळ्या गोष्टी आता काहीतरी केलंच पाहिजे. तेव्हा वल्लरी लगेच वेळ न घालवता उदयकांतला फोन करते आणि म्हणते की हॅलो उदयकांत. तेव्हा तो बोलतो की हां बोल, काय झालं? तेव्हा वल्लरी म्हणते की मला तुमची अर्जंट मदत लागणार आहे, काही झालं तरी मी जिथे लोकेशन पाठवते त्या लोकेशनवर लवकरात लवकर या. आता असं म्हटल्यावरती इथे आता वल्लरीला पुढचं प्लॅनिंग करायला ती विचार करत असते, कारण काहीही झालं तरीही त्यांना हे सगळं पार पाडायचं असतं. आता बाबा हे तिथल्या तिथे खाली पडलेले असतात. वल्लरी त्यांच्या नाकाला जाऊन बघते तर त्यांचा श्वास अजूनही सुरूच असतो. त्यानंतर वल्लरी मनातल्या मनात बोलत असते की काही झालं तरीही
या रमाकांतला मी सत्यापर्यंत पोचून जाऊ देणार नाही. याला वाटत असेल की पूर्ण कुटुंबाला हा सत्य सांगेल, परंतु तसं मी काहीही होऊ देणार नाही. वल्लरी आता मनातल्या मनात खूपच आता रागात असते. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, ईश्वरी आणि अर्णव गाडीने निघालेले असतात. त्याच वेळेला अर्णवची गाडी तिथेच थांबते. तो मागे वळून बघतो. ईश्वरी म्हणते की काय झालं अर्णव सर? तेव्हा ईश्वरीला तो सांगतो की मिस इंदोर, गाडी पंक्चर झालेली आहे. आता गाडी पंक्चर झाली त्यामुळे त्यांना टेन्शन यायला लागते की आता पुढे करायचं काय. तर रमाकांतला उदयकांत आणि वल्लरी दोघांनीही किडनॅप केलेलं असतं. उदयकांत म्हणत असतो की हे बघ, आता तुला इथेच गपचूप पडायचं आहे. तुला वाटतंय की तू कोणालाही सत्य सांगू शकशील, परंतु आमच्या दोघांचं हे जे काही गुपित आहे, हे सत्य आहे, ते कोणालाही तू सांगू शकत नाही, समजलं ना. असं म्हणून आता दोघंजणही त्या रमाकांतला धमकी देत असतात आणि म्हणतात की तुझ्यापर्यंत कोणीही पोचणार नाही आणि तू कोणापर्यंतही पोचायचं नाही, समजलं. हे सत्य आहे ते तुझ्यापर्यंतच राहणार, दुसऱ्या कोणालाही हे सांगायचं नाही. तेव्हा मग बाबा म्हणतात की तुम्हाला काय वाटतंय की हे सगळं जे काही चालू आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे कराल का? माझा चिंटू इथे येईल आणि मला सोडवेल हे मला नक्की माहीत आहे. तुमचं हे सत्य फार काळ टिकून राहू शकत नाही. चिंटू मला शोधत शोधत इथपर्यंत येणार म्हणजे येणार, असं म्हणून आता बाबा हे त्याला म्हणतात. नंतर ईश्वरी आता गाडी पंक्चर म्हणजे गाडीचं पंक्चर काढण्यासाठी टायरमधलं ती त्या जे काही सामान म्हणजे तिला जे काही जमतं आहे त्या प्रकारे ती गाडीचं ते पंक्चर काढण्याचं साहित्य त्याचे ते टायरमध्ये ठेवलेलं असतं आणि ती त्याच्यावर म्हणजे पायाने उभी राहायला चाललेली असते. ते फिट करण्यासाठी तेवढ्यात तिचा तोल जातो आणि ती अर्णवच्या जवळ पडते. तर राकेश इथे काहीतरी राख घेऊन असतो. आता कागदामधली ती जी राख असते ती राख तो फुंकतो आणि म्हणतो की अर्णव, तुझी बरबादी आता सुरू झाली आहे. काही झालं तरीही अर्णव राजे शिर्के, मी तुला बर्बाद केल्याशिवाय शांत बसणार नाही, असं म्हणून ती माती त्यामधली तो फुंकतो. आता नेमकं पुढे काय घडणार आहे, राकेशचा नेमका कुठला प्लॅनिंग असू शकतो आणि ईश्वरी अर्णव दोघंजणही स्पर्धेत पोचू शकतील का, पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.